आज आपण मसाले वांग बनवणार आहोत. एकदम सोप्या पद्धतीने आणि कमी मसाल्यामध्ये आपण हे तयार करणार आहोत. तुम्ही हे लंच, डिनर किंवा टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता आणि चवीलाही एकदम अप्रतिम असं लागतं. तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. तर चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथं थोडा आपण मसाला बनवणार आहोत. त्यासाठी खोबरं, लसूण, आलं आणि कोथिंबीर घेतलेली आहे. हे आपण थोडंसं पाणी घालून ह्याचं वाटण करून घेऊया. मी इथं वाटण केलेलं आहे. तर आता आपण वांगी कट करून घ्यायची आहेत. तर ही वांगी आपल्याला मधून 2 भाग करायचे आहेत किंवा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही बारीक कट केलं तरी चालेल. मी इथं एका वांग्याचे 2 भाग असं सगळे वांगे कट करून घेतलेले आहेत. आता हे कट केल्यानंतर आपण हे पाण्यामध्ये ठेवून द्यायचे, नाहीतर हे काळे पडतात. तर आपण हे सगळे आता पाण्यामध्ये ठेवून देणार आहोत. आता आपण करायला घेऊया. तर एका कढईमध्ये आपण 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे आणि कढीपत्ता घालून घेऊया. आता ह्यामध्येच आपण 1 चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे, 1 चमचा लाल मिर्च पावडर आणि हे आपण मसाला तेलामध्ये थोडा भाजून घेऊया, म्हणजे आपल्या भाजीला छान कलर येतो. हा 1 मिनिटासाठी भाजल्यानंतर त्यामध्ये आपण वाटलेला मसाला घालून घेऊया. आता तेलामध्ये मसाला चांगला आपण मिक्स करून घेऊया आणि हा मसाला 3 ते 4 मिनिटं आपण मीडियम गॅसवर चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आता आपला मसाला भाजून झालेला आहे. तर ह्यामध्ये आता आपण वांगी घालून घेऊया आणि वांगी पण आपण 1 ते 2 मिनिटं आपण मसाल्यामध्ये परतवून घेऊया. 2 मिनिटं मसाल्यामध्ये परतवल्यामुळे वांग्याला छान टेस्ट येते. आता इथं वांग परतवून झालेलं आहे. तर आता ह्यामध्ये आपण पाणी घालून घेऊया. इथं मी जास्त ग्रेव्ही बनवणार नाहीये, त्यामुळे मी थोडंच पाणी घातलेलं आहे. तुम्हाला ह्याची जशी ग्रेव्ही हवी असेल त्यानुसार ह्यामध्ये पाणी ॲड करायचं. मी इथं 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. आता वरून त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि त्यामध्येच आपण 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि थोडं हे ग्रेव्ही मिळून येण्यासाठी ह्यामध्ये 2 चमचे शेंगदाणा पावडर घालणार आहोत. ही तुम्ही स्किप केलं तरी चालेल, पण ह्याने छान घट्ट मिळून येतं आणि टेस्टलाही छान लागतं. आता हे आपण गॅस कमी करून झाकून ठेवूया आणि 15 मिनिटं आपण चांगलं शिजवून घेऊया. 15 मिनिटानंतर आपण भाजी चेक करून बघायची. आपली भाजी आता चांगली शिजलेली आहे. तर आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि वरून कोथिंबीर घालून घेऊया. वांग्याची भाजी आता तयार झालेली आहे, एकदम झणझणीत अशी. ही वांग्याची भाजी चपाती, भाकरी किंवा भातासोबत सुद्धा एकदम अप्रतिम अशी लागते. तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. ही रेसिपी नक्की तुम्हाला आवडेल. तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.